पुस्तक कट्टामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या नियमाबद्दल बोलणार आहोत. हा आहे वर्तणूक बदलाचा चौथा नियम. कधी विचार केलाय का की आपल्याला सगळं माहीत असतं, व्यायाम करायला हवं, पौष्टिक खायला हवं, पण तरीही आपण ते रोज का नाही करू शकत? या प्रश्नाच्या मुळाशीच आज आपण जाणार आहोत. चला तर मग ही समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एका गोष्टीकडे वळूया. ही गोष्ट आपल्याला ज्ञान आणि कृती यांच्यातलं अंतर अगदी स्पष्टपणे दाखवून देईल. गोष्ट आहे 1990च्या दशकातली. स्टीफन लुबी नावाचे एक आरोग्य कर्मचारी कराचीतल्या एका वस्तीत काम करत होते. तिथे अस्वच्छतेमुळे रोगराई पसरली होती. त्यांच्या लक्षात आलं की लोकांना हात धुण्याचं महत्त्व तर माहीत आहे, पण ते नियमितपणे करत नव्हते. म्हणजे प्रॉब्लेम ज्ञानाचा नव्हताच, तो होता सातत्याचा. मग लुबी यांनी काहीतरी वेगळंच केलं. लोकांना अजून माहिती देण्याऐवजी त्यांनी प्रॉक्टर अँड गॅम्बलच्या मदतीनं लोकांना सेफगार्ड नावाचा एक छान सुगंधी साबण दिला. ह्या मागचा उद्देश हा होता की हात धुण्याचा जो अनुभव आहे तो अधिक आनंददायी व्हावा. आणि याचे जे परिणाम आले ना, ते खरंच आश्चर्यकारक होते. लोकांना तो साबण वापरायला मजा येऊ लागली. त्यामुळे डायरियाचं प्रमाण तब्बल 52% आणि न्यूमोनियाचं प्रमाण 48% कमी झालं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय, तर मोफत साबण मिळणं बंद झाल्यावरही लोकांनी ती सवय सोडली नाही. तर मग कराचीच्या या गोष्टीमागे नक्की काय होतं? कोणता नियम काम करत होता? तो होता समाधानाचा. आणि हाच आहे वर्तणूक बदलाचा चौथा नियम. सवयीला समाधानकारक बनवा. जेव्हा कोणतीही क्रिया केल्यावर आपल्याला छान वाटतं, समाधान मिळतं, तेव्हा आपला मेंदू ती गोष्ट पुन्हा करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करतो. आता इथेच खरी मेख आहे. बघा, आपला जो मेंदू आहे ना, तो हजारो वर्षांपासून म्हणजे अगदी आदिमानवाच्या काळापासून तात्काळ परिणामांसाठी बनला आहे. अन्न, पाणी, निवारा या सगळ्याचे परिणाम लगेच दिसायचे. पण आपलं आजचं जग पूर्णपणे वेगळं आहे. आपण काम आज करतो, पगार महिनाभराने मिळतो, बचत आज करतो, फायदा निवृत्तीनंतर होतो. आणि यामुळेच चांगल्या आणि वाईट सवयींमध्ये एक मोठा फरक तयार होतो. चांगल्या सवयी म्हणजे आज कष्ट आणि उद्या फळ, आणि वाईट सवयी अगदी उलट, आज मजा आणि उद्या सजा. व्यायाम करणं हे तात्काळ कष्टदायक आहे, पण त्याचा फायदा नंतर होतो. तर सिगरेट ओढल्याने तात्काळ बरं वाटतं, पण त्याचे दुष्परिणाम खूप नंतर दिसतात. म्हणूनच वर्तणूक बदलाचा एक साधा सोपा नियम लक्षात ठेवा. ज्या गोष्टीचं बक्षीस तात्काळ मिळतं ती गोष्ट आपण पुन्हा करतो, आणि ज्याची शिक्षा तात्काळ मिळते ती गोष्ट आपण टाळतो. यात तात्काळ हा शब्द खूप खूप महत्त्वाचा आहे. बरं, मग आता यावर उपाय काय? चांगल्या सवयींना तात्काळ समाधानकारक कसं बनवायचं? चला एक मस्त स्ट्रॅटेजी बघूया. ट्रेंट डायरस्मिथ नावाच्या एका स्टॉक ब्रोकरची ही गोष्ट आहे. तो रोज सकाळी आपल्या डेस्कवर 2 बरण्या ठेवायचा. एक 120 पेपर क्लिप्सने भरलेली आणि एक रिकामी. प्रत्येक सेल्स कॉल झाल्यावर तो एक क्लिप उचलून रिकाम्या बरणीत टाकायचा. दिवसभर ती रिकामी बरणी भरताना पाहून त्याला एक प्रकारचं समाधान मिळायचं. ती प्रगती डोळ्यांना दिसायची. अगदी असंच काहीसं प्रसिद्ध कॉमेडियन जेरी साइनफेल्ड करतात. त्यांची रोज विनोद लिहिण्याची सवय आहे. ते रोज एक विनोद लिहितात आणि कॅलेंडरवर एक मोठी लाल खूण करतात. त्यांचं ध्येय एकच असतं, ही खुणांची साखळी तुटू द्यायची नाही. तर मुद्दा हा आहे की जेव्हा आपण आपल्या सवयींचा मागोवा घेतो, मग ते पेपर क्लिप्सने असो किंवा कॅलेंडरवर खूण करून, तेव्हा आपली प्रगती आपल्याला स्पष्टपणे दिसायला लागते. ही दिसणारी प्रगतीच एक तात्काळ बक्षीस बनते आणि आपल्याला ती सवय पुढे चालू ठेवण्यासाठी प्रेरणा देते. आत्तापर्यंत आपण चांगल्या सवयी कशा लावायच्या हे पाहिलं, पण वाईट सवयींचं काय? त्या कशा मोडायच्या? चला नाण्याची दुसरी बाजू पाहूया. रॉजर फिशर नावाच्या एका विचारवंतानं एकदा एक भयंकर प्रश्न विचारला होता. जर अणुबॉम्बचं बटन दाबण्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांना स्वतःच्या हाताने एका निरपराध व्यक्तीची हत्या करावी लागली तर काय होईल? आणि यावर त्यांच्या मित्रांचं उत्तर काय होतं माहितीये? ते म्हणाले की असं झालं तर राष्ट्राध्यक्षांच्या निर्णयावर मोठा परिणाम होईल. ते कदाचित कधीच ते बटन दाबणार नाहीत. का? कारण त्या कृत्याचा वेदनादायी परिणाम त्यांना तात्काळ भोगावा लागेल. आणि हाच आहे चौथ्या नियमाचा उलटा नियम. वाईट सवयीला असमाधानकारक बनवा. जेव्हा एखाद्या चुकीची शिक्षा तात्काळ आणि वेदनादायी असते, तेव्हा आपण ती चूक पुन्हा करत नाही, आपण त्यातून लगेच शिकतो. तर मग वाईट सवयींना तात्काळ असमाधानकारक बनवण्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी वापरता येईल? उत्तर सोपं आहे, सवयीचा करार किंवा हॅबिट कॉन्ट्रॅक्ट.
ब्रायन हॅरिस नावाच्या एका उद्योजकाची गोष्ट तर ऐकण्यासारखी आहे. त्याने वजन कमी करण्यासाठी त्याच्या बायको आणि ट्रेनरसोबत एक लेखी करार केला. जर त्याने खाण्यापिण्याची नोंद ठेवली नाही तर त्याला ट्रेनरला $200 द्यावे लागणार होते, बायकोला $500 द्यावे लागणार होते आणि सगळ्यात वाईट म्हणजे त्याला त्याच्या प्रतिस्पर्धी फुटबॉल टीमची टोपी घालून फिरावं लागणार होतं. थोडक्यात सांगायचं तर सवयीचा करार म्हणजे एक लेखी वचन. यात तुम्ही तुमचं ध्येय आणि ते पूर्ण न केल्यास होणारी शिक्षा स्पष्टपणे लिहिता आणि यात तुम्ही इतरांना सामील करून घेता जे तुमच्यावर लक्ष ठेवतात, कारण आपली प्रतिमा इतरांसमोर खराब होऊ नये असं प्रत्येकालाच वाटत असतं. तर आज आपण काय शिकलो? चांगल्या सवयींसाठी तात्काळ समाधान आणि वाईट सवयींसाठी तात्काळ शिक्षा हाच यशाचा खरा मार्ग आहे. आणि म्हणून जाता जाता एक प्रश्न, तुमच्या सगळ्यात वाईट सवयीला तुम्ही अशी कोणती तात्काळ असमाधानकारक शिक्षा जोडू शकता? विचार करा.